वेगवान फटका तुम्हाला पाहायला मिळालाय. पहिल्याच बॉलवरती चौकाराने आगास केले कोमलने. दुसरा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डिंग खराब आहे. सीताराम पाटील उर्फ महाराष्ट्र तिथे होते आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय आणि तिसरा जर चौकार आला तर बनारसी साडी मिळेल कोमल हिरवळे यांना. या स्पर्धेमध्ये सलग 3 चौकार, सलग 3 षटकार साडी ठेवलेली आहे. म्हणजे सलग 6 बॉल मध्ये जर तुम्ही 6 चौकार मारले तरी एकच साडी मिळेल. हाही नियम आहे. सचिन हा चेंडू तर चौकार नाहीये मात्र षटकार आलाय. कोमलच्या हात डोक्यावरती गेलेले आहेत. आपण पाहतोय ते चौकार नाहीये, षटकार आहे. चौकार आला असता तर साडी मिळाली असती. नक्कीच ते सांगते चौकार द्या चंद्रकांतला. षटकार आहे ना, कसं देणार होता. चौदा धावा झाल्यात. काय सुरुवात केली पिसिवली 40+ संघ. इथे मात्र शॉर्ट ऑफ कव्हर्सला चांगली फिल्डिंग आपल्या पायामध्ये श्रीनिवास भोईर दिली होती. आमचे बाबू भोईर यांचे सुपुत्र. 15 धावा पहिल्या 4 बॉलमध्येच 15 धावा आल्या. पिसिवली संघ नेहमीच 40+ जर तुम्ही विचार केला तर पिसिवली असा संघ जो नेहमी टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतो. बरेचशा स्पर्धा बघा तुम्ही, मागच्या काही स्पर्धा. सचिन इथे मात्र बघा निलेशला माहिती आहे. नितीन पाटील तिथे होते. एक सिंगल मिळाली. 3 ट्रॉफीज आपण पाहतोय. उंबारली वेगवेगळ्या संघाने 10 ट्रॉफीज जिंकलेले आहेत. खाली 4थ्या क्रमांकाची मानकरी ठरली निगुजा नाईट स्पर्धेमध्ये. साहिल सेवेकर बेस्ट फिल्डर राहिले. साहिलने जबरदस्त बॅटिंग केली दोन्हीपडा टीमच्या विरुद्ध. इथे फटका चांगला आहे. श्याम वेगाने धावतायत. बॉल अडवले यश जरूर मिळाले. चार धावा धावून घेतलेले आहेत आणि पहिल्याच ओव्हरमध्ये बावीस आम्हाला सांगतायत 20 धावा आलेत. यापेक्षा चांगली सुरुवात काय असू शकते पिसिवली संघासाठी. वीस धावा खर्च केला. थोडस महागड षटक आहे सचिनचं. पहिल्या षटकात 20 धावा आलेत आणि आता श्याम भोईर आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये नेक्स्ट मॅच शील 40+ आणि माटाडी 40+. सामना 4 षटकांचा असेल. दोन्ही कॅप्टन उपस्थित राहायचे पुढच्या मॅचसाठी. श्याम गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस बॉल होता. लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहेत. दोन धावा निलेशच्या खात्यामध्ये ऍड होतील. धावसंख्या 22 वरती आपल्या पाहायला मिळते. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 5 षटकांची मॅच उंबारली विरुद्ध पिसिवली. कालचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रवीला तुम्ही पाहताय लोंगांना आणि इथे बघा उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा मी उल्लेख केला आणि एक चांगला झेल टिपलाय योगेश पाटीलने. निलेश बॅक टू द पॅव्हेलियन. उत्कृष्ट गोलंदाज सीताराम पाटील महाराज होते. उत्कृष्ट फलंदाज तकदीर मात्रे होते.
आणि मालिकावीर अरविंद पाटील होते वडवली पोटीपसचे. सुनील भोईर उर्फ नाना आलेत बॅटिंग करण्यासाठी. तिसऱ्या क्रमांकावरती डावखुऱ्याचे फलंदाज निलेश इथे माघारी परतलेत. सलग 3 चौकार सलग 3 षटकारांसाठी बनारसी साडी या स्पर्धेमध्ये आपल्या पारामध्ये आणि विकेट हॅट्रिक घेतली तरी तुम्हाला साडी भेटेल. पहिलाच बॉल आपण बघतो पहिलाच बॉल फेस करत होती सुनील मात्र व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या 23 वरती आपल्या पारामध्ये पहिल्या षटकात 20 आले त्यामुळे श्यामला आता कमबॅक करावं लागेल कारण नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा खेळले. जवळजवळ 4:30-5 वाजले. इथे चेंडू जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक सीताराम पाटील उर्फ महाराज तिथे होते त्यांच्याकडनं झाले मिस फिल्डिंग. धावा 4 मिळतील चौकार. धावा झाले 27. धावा झाल्यात. हाही फटका चांगला आहे. रवी नाईट स्पर्धा खेळलेत मात्र आता बघा अंदाज चुकलाय. झेल तर सुटला चौकारही गेलाय. बॅक टू बॅक 2 चौकार बघा. कोमलला जी संधी आली होती साडीची ती संधी सुनील बोरुफर नानाने 2 चौकार मारलेत. क्या बात आहे. बघूया नाना तिसरा चौकार मारतील का. नाही बघायचे नाना आहेत बाबा काही करतील ते कारण गायक सुद्धा आहेत प्रसिद्ध गायक आहेत. ऑर्केस्ट्रामध्ये तुम्ही हल्दीमध्ये नेहमी त्यांना पाहता. हाच तर विश्वास होता ना कोमल हिरवळ यांचा. एकच रस मिळाली. दोघांनाही संधी आली होती. दोघांनाही संधी गमावली. 32 धावा झाल्या. गोलंदाज सुद्धा त्याच कॅलिबरचा आहे मित्रांनो. श्यामच्या विरुद्ध तुम्हाला प्रत्येकाने जे 2 चौकार आले ते दोन्ही मिस फिल्डिंगचे आले लक्षात घ्या. एक रवीकडे झेल होता. एक महाराजकडनं बॉल जो जजमेंट त्यांचा चुकला त्यामुळे ते मिस फिल्डिंगचे 2 चौकार म्हणावे लागतील. 32 धावा. धावपल कधी लागला म्हणजे धावांची गती चांगली या मॅच मध्ये आपण पाहिलं तर पिसोली संघ आपण पाहिलं कोमलची 2 षटके या मॅच मध्ये सुनील भोईरचे 1 षटक 3 षटके यांच्याकडे खूप चांगली आहेत. इथे चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूर वॅकेंट एरिया आहे. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. तीन धावा धावून घेतल्या आहेत. तर भारतीय संघाने सुद्धा थोडंसं भारतीय रसिकांना अपसेट केलं. थोडंसं T20 विश्वचषक मध्ये 187 धावा दक्षिण आफ्रिकेने केल्या आणि भारतीय संघ ऑल आउट झाला. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्यात 35. नक्कीच पाण्याची कधी गरज तुम्हाला लागली पाण्याची मागणी करा ही महत्वाची सूचना आहे. 2 षटकात 35 धावा झाल्यात. पाणी थोडंसं पाणी मागवलं जातं मैदानाच्या आतमध्ये.
योगेश पाटील आलेत बॉलिंग करण्यासाठी. 2 षटकात 35 धावा झाल्यात. मागच्या मॅचमध्ये 42 होत्या साबी टीमच्या, ते चेस केल्या आगासून ब संघाने. मध्ये इथून या मॅचमध्ये काय जबरदस्त सुरुवात केलेली आहे. पिसोली संघ सध्या आपण पाहिलं टॉस जिंकल्यानंतर नेहमीच ते बॅटिंग घेतात आणि धावांचा उच्चांक वाढत असतात सातत्याने. याही मॅचमध्ये 2 ओव्हरमध्ये 35 झालेले आहेत. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चांगली फिल्डिंग, 1 धाव इथे मिळाली. प्रसंग 36 वरती आपल्या पारामध्ये सुनील भोईर आले सेकंडला. फुलटॉस बॉल होता, कव्हरच्या दिशेने खेळत आहेत सचिन भोईरकडनं सुद्धा मिस फिल्डिंग झाली आहे. आज उंबारली संघ एक्झॅक्टली काय करतोय. सीतारामकडनं मिस फिल्डिंग, रवी भोईरकडनं मिस फिल्डिंग आणि आता सचिन भोईरकडनं सुद्धा मिस फिल्डिंग झाली आहे. धावा झाले 40. योगेश चांगला चेंडू आपला, चांगला चेंडू पाहायला डॉट बॉलची ते समाप्ती. फुलटॉस, श्याम भोईर तिथे आणि बघा झेल टिपलाय. फलंदाज बाद आहे. नाही, सीमारेषा थोडीशी मागेच आहे अजून. आउट आउट आहे, आउट आहे. जबरदस्त झेल टिपलाय श्याम भोईरने. फलंदाज सुनील भोईरची खेळी समाप्त. निरंकार आलेत. चांगला चेंडू आपल्या पाहायला होते. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 3 षटका अखेर धावसंख्या आपल्या पारामध्ये 22 आम्हाला सांगत असताना 42 प्रथम बॅटिंग करत असताना पहिल्या षटकात 20 होत्या आणि नंतरच्या 2 षटकात 22 झाल्या. धावा झाल्या 42. करणार व्हॉट्सअपला आहे. अरे आले ना कुठे
तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. चौथ्या ओव्हरमध्ये श्याम भोईर आलेत गोलंदाजी करण्यासाठी. वैयक्तिक दुसरं आणि संघाचं चौथं षटक. आता सलामीचा फलंदाज कोमल हिरवळे अजूनही मैदानाच्या आतमध्ये. टॉससाठी उपस्थित राहायचे शिलगाव 40+ आणि माटाडी 40+. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. किशोर येत आहेत आमचे. पहिलाच बॉल वन बाउंड सीमा परीक्षेच्या बाहेर जाईल. श्यामच्या पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय कोमलच्या बॅट बंद. धावसंख्या विनोद सोलामा सांगतील 46-46. हा चेंडू मिड विकेट दिसणे खेळतात. स्ट्रॉंग अपील तुम्हाला पाहायला मिळते. फलंदाज बाद. दोन्ही पंचांनी चर्चा केली. बॅटची हलकीशी एज लागली असं सांगतात पंच आणि फलंदाज. कोमलची खेळी समाप्त. दोन्ही पंचांनी चर्चा केली आणि त्यानंतर फलंदाजाला बाद घोषित केलेले. लगेच देऊन टाकायचं बक्षीस माझा. नाही मॅच तर खेळू दे पण बक्षीस पण देऊन टाका ना मग. 40 योगेश एक चांगला झेल टिपलाय. अरुण आले बॅटिंग करण्यासाठी. श्याम राईट ऑन द विकेट. अरुणसाठी अपील 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 स्ट्रॉंग तुम्हाला पाहायला मिळते. मात्र सांगतो आय थिंक लेग बाईज. चंद्रकांत बाडेश्वर स्वतः लेग स्पिनर आहेत. हेच करायचे त्यांनी पाहिलेला चेंडू एक्झिट कुठे पिचिंग झालाय. धावा झाल्या. चौथं षटक प्रगती पथावर आहे. 5 ओव्हरची मॅच. यानंतर माटाडी आणि शिलगाव मध्ये मॅच तुम्हाला पाहायला मिळते. मॅच 4 ओव्हरची असेल. चेंडू वाईट स्ट्रॉंगांच्या दिशेने खेळत आहेत. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केलेत. बुलंकर आणि अरुण.
50 कंप्लीट, 51 धावा दाखल करती. चौथ्या षटकातील पुढचा बॉल, फटका जबरदस्त आहे. मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर सिक्सर मारलाय निरंकारने. चार षटकांमध्ये 57 धावा झाल्यात पिसिडी संघाच्या. जबरदस्त फटकेबाजी. चला शिलगाव आणि माटाडी दोन्ही कॅप्टननी या टॉस साठी. संजय भास्कर आहेत का कॅप्टन ऑलरेडी? संजय भास्कर ऑलरेडी बसलेत. माटाडीचे कॅप्टन आपण या. सुंदर दादा सुद्धा बघतायत की आमचे कॅप्टन आहेत तिथे ऑलरेडी आहेत. सुगंध दादा फिल्डिंगला गेलेत का? बॉल बॉल कधी हरला फुटला नवीनच आहे. माटाडी संघ आय थिंक कदाचित घरी गेले असतील. जवळच गाव आहे माटाडी. दुपारचं सत्र जेवणाची वेळ आहे. चला चला मॅच सुरू करा. सीताराम पाटील महाराज आलेत गोलंदाजी करण्यासाठी विथ कॅप. ते नेहमीच गोलंदाजी करतात. लगेच त्यांनी कॉल सुरू दिलेले पंचांना. धावांचा वेग प्रचंड आपण बघू. धावांचा ग्राफ आपण पाहिलं. 57 धावा झाले. त्यामध्ये अजूनही काही ऍड होतील. अरुणच्या बॅट मधला एक जबरदस्त फटका आलाय. आता बघायचे पंच चेक करतायत बाळाम बेडेकर की एक्झिट चौकार आहे की षटकार आहे. मॅच बॉल आलाय बघा. निरंकार मॅच बॉल आलाय. आता ते चौकार आहे का षटकार ते चेक करतायत. चौकार आहे. चेक केलं पंचांनी. 61 61. कॅमेरा चेक करू का? ओके करूया करूया. थांबा एक मिनिट. अरुणच्या बॅटमधून फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार चौकार आहे. 61 झालेत. इथे मात्र 61 चूक झाली. जे सुटलाय की बाईज आहे. बाईज धावा झाले 62. कॅचिंग प्रॅक्टिस असंच म्हणायला लागेल. आणि बघा सोपा झेल दिले टिपलाय. फलंदाज बाद. निरंकारची खेळी समाप्त झालेली आहे. 62 धावसंख्येमध्ये धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये पिसिडी पोलीस संघाने नवीन बॅटर आता नंदू भोयर येत आहेत. एक चांगला झेल टिपलाय. इथे मात्र आडव्या बॅटने खेळत आहेत गणेश भांडे. बघा काय जबरदस्त फिल्डिंग गणेश भांडे यांची. गणेश भांडे आणि रवी भांडे बघा दोन बंधुराज आहेत. किती झाले? 63 धावा झाल्यात.
ते वेगाने पूर्ण केले आहेत. 2 धावा पुढे सरकत आहेत त्या 65 सिंग संघाने 67 धावा आज कुठलेले आहेत. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. शेवटचा बॉल शेवटचा बॉल सुद्धा डॉट आलाय. धावा झालेत. 66 धावांचा पाठलाग करायचा गावदेवी ईश्वरी उंबारली संघाला. तर पुढे चला माटाडीचे कॅप्टन आणि शिलगावचे कॅप्टन या टॉससाठी टॉस बंद करूया. 4 ओव्हरची मॅच जेव्हा सुरू होईल ऐकूया विनोद पाटील सरांचा आवाज. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये शिलगाव आणि माटाडीमध्ये आपण टॉस करणार आहोत. चला फिल्डिंगला या लवकर. टॉस दुसऱ्या पहिल्या सामन्यात झालेला आहे. तर शिवने टॉस जिंकलाय. किशोर सांगतात की डिसिजन पेंडिंग आहे. टार्गेट एकूण 66 धावसंख्या या ठिकाणी चेस करायची विजयासाठी. ते म्हणजे जो गावदेवी क्रिकेट संघ उंबारली 40+. बॉलिंगमध्ये निराशा जरूर झाली. आपण बघितलं पहिल्या सुरूमध्ये सचिन बोरने 20 धावा खर्च केला आणि त्यानंतर श्यामने 15 केल्या. 2 ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये आपण बघितलं 35 धावा आल्या. 1 विकेट त्या ठिकाणी गमावला होता पिसवली टीमने. पण त्यानंतर आपण बघितलं योगेशने केवळ 7 धावा दिल्या, 1 विकेट घेतला. पुन्हा 4थ्या ओव्हरमध्ये आपण बघतो दुहेरी अंका धावा आल्या 14. तिथे 1 विकेट आपण श्याम बोरच्या ओव्हरमध्ये बघितलं. आणि अखेरच्या ओव्हरमध्ये इकॉनॉमिकल बॉलिंग झाले. केवळ 5 धावा आल्या, त्यामध्ये एक बायची देखील. म्हणजे एकूण आपण जर विचार केला तर 7 धावा आलेल्या आहेत.
चला फिल्डर कमी आहेत वाटतं. आता कोण जाईल, जा मदत करा. या पिसवलीचे खेळाडू कमी आहे त्यामुळे त्यांना फिल्डिंगसाठी किती पाहिजे, दोन फिल्डर. चला फिल्डिंग लावून घ्या. दोन फिल्डर मिळाले का? चला मॅच करूया सुरू. टार्गेट एकूण 67 धावांचे. एक भले मोठं टार्गेट सेट केलं. पिसवलेली टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा जो निर्णय घेतला तो अत्यंत योग्य सिद्ध झाला. त्यात आपण बघितलं तर या टीममध्ये जवळजवळ 3 खेळाडू कमी होते, पण तरीही टॉप ऑर्डरने खूप चांगली बॅटिंग केली. आणि आता मात्र फिल्डिंगमध्ये खेळाडूंची कमतरता जाणवते. 2 खेळाडू घेण्याची मुभा तुमच्याकडे आहे. मग तुमचे 5 असू द्या, 4 असू द्या, 3 असू द्या, फक्त 2च. पूर्वी हे लिमिटेशन नव्हतं, कारण बऱ्याचदा आपण बघितले 4, 5, 6 खेळाडू फिल्डिंगला यायचे, पण आता अजिबात नाही. ओपनिंग पेअर मैदानात दाखल झालेली आपण बघतोय. सचिन भोईर आणि रवी भोईर. बॉलिंग मार्कवर सुनील भोईर तयार. 13.20 धावांची आवश्यक गती आहे. पहिलाच बॉल. सुनील भोईर येत आहेत. लेफ्ट आर्म विकेट. ड्राईव्ह केलाय. शॉट कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, पण एक धाव इथून कंप्लीट करतात सचिन. स्वतःजवळ संघाचं खातं उघडतात 1 धावसंख्येने. विजयासाठी एकूण आपण जर बघितलं तर 67 धावा करायच्या आहेत. 13.20 धावांची आवश्यकता आहे. अपील लावून पंचांना प्रश्न विचारला गेलाय. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. काय एलबीडब्ल्यू ला कुठे रिव्ह्यू हो, पण सुनील दादा एलबीडब्ल्यू ला रिव्ह्यू कुठे असतो ना? रेग्युलरला असतो ना 40+ला. चेंडू ऑन साईडला. मिड विकेट झोन मध्ये गॅप मोठी आहे. फिल्डर कोमल येत आहेत. अगदी कोमलतेने गेलेत. आणि या दरम्यान आपण बघताय त्या 2 धावा. धावसंख्या धावपैकी एकूण झालेली ती म्हणजे 4.
एकूण धावा 6 झालेल्या आहेत. तर म्हातारी टीम दुपारच्या भोजनानंतर आता मात्र सगळे तयार झालेले आहेत. स्ट्राईकला त्या ठिकाणी सचिन हवेत, पण गेला इनफिल्डच्या वरून, निघालाय सीमा रेषेच्या पार, आला हा चौकार. या चौकाने धावसंख्या धावफलकावरती एकूण 10 झालेली आहे. टार्गेट 66 आपण बघतायत. 13.20 ही धावांची आवश्यकता आहे. पहिले षटक आतापर्यंत 10 धावा आलेल्या आहेत. एक चांगली इनिंग साकारावी लागेल. उंबारी संघ ज्यासाठी जाणला जातो तशाच प्रकारची बॅटिंग, त्या लौकिकाला साजेसा खेळ व्हायला हवा. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, चेंडू गेला मागे आणि पहिल्या विकेटचं पतन मैदानावरती आपण बघतायत सचिनच्या रूपाने गावदेवी उंबारली या संघाच्या धावसंख्या धावफलकावरती एकूण झाली ती 10. पहिले षटक संपन्न झाले. तर बॉलिंग मार्कवर तयार त्या ठिकाणी आपण बघतायत निलेश. फुल टॉस, ऑफ ड्राईव्ह, फिल्डर डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी निरंकारचं होतंय. पण या दरम्यान आपण बघताय फार वेगाने चेंडू आला होता. केवळ एकच धाव झाली. धावसंख्या धावफलकावरती एकूण झाली ती आपण बघतोय 11 धावा. गोलंदाज तयार, राऊंड द विकेट. खूप खराब आहे बॉल, ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर. या दरम्यान आपण बघतायत रनिंग बिटवीन द विकेट चांगले राहिले. चंद्रकांत शेट काय करतोय. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा मिसफील्ड या धावा आणि खेन एक इथून वाईड बॉल. बॅक टू बॅक आपण बघितलं तर 2 वाईड आल्यात, त्याचबरोबर एक धावही अवांतच मिळते. ओहो, आणखीन एक दिशाहीन चेंडू, वाईड बॉल. खराब गोलंदाजी, धावा भरपूर झाल्यात, पण त्याचं संरक्षण करण्यासाठी जी गोलंदाजी हवी आहे ती होताना दिसत नाही. धावा झाल्या धावफलकावरती एकूण 17. 16. रिव्ह्यू घेतलाय का?
डाव केलाय. कोमाल आले होते पण नाही अडवत आला. गेला चेंडू सीमा पार. आला चौकार. चौकार धाव संख्येला मिळतो आकार. धाव संख्या धावफलकावरती 20 धावा. टार्गेट 66 आहे. आता आम्ही अजूनही 46 रन विजयासाठी हवेत. ऑन साइडला दन करत गेला चेंडू सीमा पार. अरे क्या रखा उधर भाई. ओ भाई मैदान में क्या रख दे हो. कोनो दिक्कत नहीं आनी चाहिए. अच्छा कनेक्शन ले रहे हो तो बाहर से लीजिए. जरा जाऊन चेक करा तो मांजा का फिरवला तिकडे. तो तनिक जरा बाहर से रखिए मर्दे. ठीक से होता नहीं है. ओ कोमल से गलती हो गई है. खराब क्षेत्ररक्षण तिथे कोमलकडनं कधी अपेक्षा नव्हती. आणि बघा कसे धावतायत. 3 धावा. मैदानावधी कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 27. साडी उकलेली आहे. साडीला लाल सलाम आमचा. साडी वाचली आहे आणि एका सामन्यात तिसऱ्यांदा उकली. क्या बात आहे. 2 चौकार मारले की बायकोचा चेहरा डोळ्यासमोर आणा तिसऱ्या चौकारासाठी. तेव्हा कुठे मजा येईल. ऑन साइडला आणि काय जबरदस्त बघा. हा झेल ऍक्शन रिप्ले मध्ये दर्शन दाखवतील आम्हाला. साड्यांसाठी खेळा. स्वतःसाठी नेहमी खेळता. बायकांच्या साड्यांसाठी खेळा. 2 चौकार मारल्यावर बायकोचा चेहरा डोळ्यासमोर आणा. पण तुम्ही या एकाच मॅच मध्ये प्रवेश किती वेळा संधी गमावली. 3 वेळा. पहिला कोमल, दुसरा सुनील नाना, तिसरा श्याम. आता मॅच बघत असतील वहिनी आमच्या तर बोलतील काय थर्ड अंपर स्कोर. अरे बॉल की स्कोर सिग्नल तर थर्ड अंपर झाला. 27 27. बनारसी साड्या आहेत लक्षात ठेवा. साध्या सुद्धा नाही आहेत. आगासनवाले ज्या काही गोष्टी आणतात त्या क्वालिटीच्या असतात. आज कोणाला मिळाली बघूया. आज बिंदासला मिळाली ना. बिंदास नाही आम्ही आधीच अनाउन्समेंट केली. आम्हाला माहिती होता बिंदास चाललाय तिकडे. आणि आयोजक बोलले की बरं झालं आधीच बोललास. परत एकाच मॅच मध्ये 2 साड्या त्या जॉईन करून द्यायला लागल्या असं. कारण 6 बॅक टू बॅक मारले होते. ओ प्लॅन मिस. क्लीन बॉल्ड. 1 more wicket down. SP back to the dugout. नाही गेल्या वर्षी मला वाटतं पैठणी होतं का. पैठणी यावर्षी बनारसी आहेत.
तर विजयासाठी एकूण 67 म्हणजे सध्या 27 झालेले आहेत. 39 ची गरज आहे. 18 चेंडू 39, प्रति ओव्हर मागे 13 ची गरज आहे. SP बाद झाला. खरं तर SP ला या क्षणाला थांबणं गरजेचं होतं. SP कडे ती क्षमता होती, त्या धावसंख्येला रन चेस तो करू शकला असता, चेस करू शकला असता धावसंख्येला, पण विकेट गमावल्यात मैदानावरती. एका बाजूने श्याम लढतोय, सचिन परतलाय, रवी परतलाय. आता मात्र मैदानावरती दाखल झालाय तो शनिदास भोईर, सीताराम SP परतल्यात. 18 बॉल 39, रिक्वायर्ड रन रेट 13चा आहे. बॉलिंग मार रिक्वायर सुनील भोईर उर्फ नाना, एक उत्कृष्ट गायक म्हणून देखील ओळख आहे. पण बघूया कशी बॉलिंग करतात. पहिल्या ओव्हरमध्ये किती धावा दिल्या होत्या? 10. एक विकेट होती या ओव्हरमध्ये, त्यापेक्षा कमी देण्याचा प्रयत्न असेल. ओहो, वन मोर विकेट डाऊन. आणखीन एकदा काय अक्षराला श्याम भोईर एकमेवास मैदानावरती होती, ती देखील परत डगावरच्या दिशेने. लागला धक्का चौथा. गावदेवी क्रिकेट संघ उंबारलीला. जेवणाची उत्तम व्यवस्था केलेली आहे. जेवून घ्या, शाकाहारी जेवण आहे. खरं तर आम्ही म्हटलं की बिर्याणी या फूडवरती बॅन लावला पाहिजे. डाळ भात द्या चालेल, चपाती भाजी द्या चालेल, सगळेजण ते सांगतायत. पण ही बिर्याणी जी आणली होती ती पनीर बिर्याणी होती, चांगली होती, सगळ्यांनी खाल्ली. पण डाळ भातची व्यवस्था करण्यात आली होती. आणि बघूया तर हॅट्रिकची संधी आहे. मागच्या ओव्हरमध्ये एक विकेट शेवटच्या बॉलवरती घेतला होता, इथे एक विकेट घेतलाय. हॅट्रिक झाली तर साडी, क्या बात आहे. ओ, ही साडी गमावली आहे. फलंदाज वायपी आले होते आणि वायपीने इथून या 2 धावा पूर्ण केल्यात. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 29. विजयासाठी 67 म्हणजे अजूनही जर आपण बघितला तर 37 करायचे आहेत. उडवलाय उंच. फिल्डर आहेत, वाट बघतायत निरंकार. या दरम्यान 2 धावा वायपी पूर्ण करतोय. सध्या मैदानावरती धावणं फार कठीण बनलंय, कारण की ऊन इतकं वाढलंय की ती दमशाक होते. धावसंख्या 35 ची गरज आहे आता. 15 बॉल 31 झालेले आहेत. हो, हलक्यात अचीव करतायत. पहिली धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? धोका पत्करलाय, थ्रो आलाय, फलंदाज झालाय बाद. आणि काय फिल्डिंग आहे बघा सुनील भोईर उर्फ नानांची. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय एकूण झालेली आहे ती 32. म्हणजे अजूनही या ठिकाणी विजयासाठी आपण जर बघितलं तर 34 करायचे आहेत. आणि 34 करण्यासाठी आता चेंडू किती शेष आहेत? 14 चेंडू शेष. तर शरद मुंडे यांचं आगमन झालेलं आहे. या शरद मुंडे आमच्या मागे बसलेले आहेत. शरद मुंडे आम्ही भरपूर क्रिकेट एकत्र खेळलोय. बराच शरद मुंडे माहिती कमी लोकांना कॉमेंट्री करायच्या. पूर्वी सागरमध्ये असताना भरपूर स्पर्धामध्ये करायचे, त्यांची आमची कॉम्पिटिशन व्हायची. पण शरद मुंडेने नंतर कॉमेंट्री बसून खरं तर दुरावा घेतला. आणि जर एखादा कॉमेंटेटर शरद मुंडे पुन्हा कमबॅक केला तर इथून कुठेतरी 2 दिवसाचे पैसे वाचतील एका कॉमेंटरचे. ओहो, नाना जबरदस्त गोलंदाजी करतात आज. फक्त लकडी तोड गोलंदाजी. क्या बात आहे नाना. आज उंबारली संघाप्रमाणे खेळला नाही. कारण उंबारली संघ ज्या पद्धतीने अलीकडच्या काळामध्ये परफॉर्मन्स संघाचं ढासळत चाललेलं आहे, इतका जबरदस्त संघ आहे. ऑन पेपर जर तुम्ही विचार केला तर उंबारली संघ एकदम समतोल संघ आहे, एकदम संतुलित टीम आहे. कारण बॉलिंगचे पर्याय चांगले आहेत, बॅटिंग चांगले, फिल्डर देखील चांगले आहेत.
पण तरी सुद्धा संघ खऱ्या अर्थाने आपण बघतोय अरे अनेकदा पराभूत होतो न लढता आणि त्याची खंत कुठेतरी वाटत असते. एकूण विकेट गमावले ते 6. काल तर नियोजन संघाने कमालच केली. खरं तर वाडीगडच्या स्पर्धेत रेग्युलरचा विषय आहे. 10 विकेट घेतले, ऑल आउट केलं होतं एक संघाला 10 वरती 8 वरती नाही नाना आम्ही असं ना सांगू नाही शकत कोण ऑल आउट झालाय ते, कारण तुम्ही 8 वरती म्हणताय. एक टीम तर 5 वरती ऑल आउट झाली होती. हे काय चाललंय? हे फक्त नेम लावून बॉलिंग करतात, जो येतोय जातोय आणि हजेरी यस सर म्हणून डगआउटच्या दिशेने जातोय. 7 विकेट झाली का? नाही, साडी उखली आहे. नानी बघत असतील तर तुम्हाला रिमांड मध्ये अर्धी साडी हा हे अर्धी देतोय तुम्हाला. कोमलने त्यातूनही मार्ग शोधले. अर्धी साडी नेली का तुम्हाला अर्ध करेल बायको. अर्धी कोणाला दिली विचारतील. मेरी सौतन रखिये बार. बघा आयडिया तुम्ही दिली आहे. जर बघत असतील बघता तर मॅचेस लक्षात ठेवा. तर एकूण विजयासाठी आता 12 चेंडूत किती करायचे? 39 34 17ची सरासरी राखायचे. ओहो पहिलाच बॉल कोमल यांचा डॉट येतोय. जणू काय इथे समर्पण केलेले आहे, सरेंडर केले उंबरलीने. कुठल्या प्रकारची फाईट नाहीये. आमचे भावी थोडेसे चिंताग्रस्त आहे आणि प्रत्येकाला आपल्या गावाप्रती तो आदर तो सन्मान असतो. टीम जिंकली जरी ते व्यक्त चेहऱ्यावरती नाही झालं तर मनातून तो आनंद प्रत्येकाला होत असतो. आम्ही कॉम्बिनेटर जरी असलो तर मग आमची गावची टीम असेल किंवा कुठलीही टीम ज्या ज्या गावची खेळते त्या त्या गावातील प्रत्येकाला तो आनंद होत असतो आणि तो व्हायला पाहिजे. आणि ज्याला आनंद होत नाही तो त्या गावाचाच नसतो, तो कुणाचाच नसतो. काही गावातले असे असतात की हारतात कधी वाट बघायला येतात, दुरून टीव्हीवरती बघतात. हारले तर नाचतात. आपल्याच गावातली टीम हारल्यावर नाचणारे पण आहेत. हा चांगला चेंडू होता. ही मॅच वन साइड झाली. मेडन ओव्हरला आहे का साडी? नाही झाल्यावर बघू. नाही होणार आता, जाऊ द्या. पाहून साडी देऊ का? पण तुम्ही दोघांनी गमावली आहे. मगाशी श्यामने पण गमावली. ओहो लॉंग ऑनला निरंकार त्या ठिकाणी आहेत. चेंडू अडवलाय. केवळ औपचारिकता शेष आहे. आज सकाळपासून मला वाटतं 2-3 साड्या आपण दिलेल्या आहेत. त्या दरम्यान संदीप म्हात्रे यांचं आगमन झाले. संदीप पाटील उर्फ भाई, संदीप पाटील उर्फ बाळू यांचे आगमन झाले आणि कदाचित मला असं वाटतं की ते सागावाची स्पर्धा आहे त्याचे लॉयलॉट्स या ठिकाणी आपण ते करणार आहोत. डिसिजन काय? शील्ड टीम कुठे आहेत? बॉलिंग बॅटिंग घेतली का? ठीक आहे ठीक आहे. आता फिल्डिंग करायची तुम्हाला. काय नीट सांगा मला, सांगा मला काय. अच्छा फिल्डिंग हे म्हणलं बॅटिंग घेतली. तीन रनची ओव्हर टाकली आहे का साडी? 3 डॉट 3 सिंगल बॅक टू बॅक 3 डॉट. हो उचललाय आणि गेलाय डोक्यावरून सीमारेषेच्या पार. हा चौकार. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. अजून 2 मारा. जाता जाता साडी तरी घेऊन जा. कोण बॅट्समॅन?
शनिदास. आणि शनिदास 5व्या क्रमांकावरती आले होते. एकूण विकेट 7 गमावलेले आहेत. बॉलिंग मार्कवर निरंकार आहेत. हो नक्कीच साडी बघूया इथे का. हो उचललाय हा, नाही जाणार. भरपूर वर गेला त्यामुळे जाऊ शकला नाही बाहेर. तिथल्या तिथेच थांबला. केवळ औपचारिकता शेष झाली या मॅच मध्ये. आपण बघतायत भलं मोठं टार्गेट 67 धावांचं ठेवलं. केवळ 9 खेळाडू टीम मध्ये होते, पण तरी जी बॅटिंग केली टॉप ऑर्डरने चांगली राहिली. व्हाईट बॉल. चंद्रकांत पाटील त्या ठिकाणी अंपायरच्या भूमिकेत आहेत. दुसऱ्या बाजूला बहाराम बेडेकर असे 2 नामांकित अंपायर ज्यांनी घाटचं पाणी पिलेलं आहे. का डॉट बॉल. एकूण चेंडू आता शेष आहेत. आपण जर पाहिलं तर 3 टू गो. त्यानंतर शीड आणि माताडीमध्ये दुसऱ्या फेरीतील पहिला सामना अलिमकर इव्हन शीड संघ वर्सेस माताडीश्वर क्रिकेट संघ माताडी. हो षटकार आलाय. गणेश पांडेच्या बॅट मधून आलेला षटकार. का बरं या षटकाराला काही एक महत्व राहिलं नाहीये. हे षटकार आधी यायला हवी होती सुरुवातीला. हवेतून खेळतायत. लॉंग ऑफला फिल्डर नंदू आहेत. केवळ 1 धाव मिळेल. आणि आता मात्र अखेरचा चेंडू. धावसंख्या आपण जर बघितली तर ती जाऊन पोहोचलेली आहे 48च्या घरामध्ये. मग विचार करा 48 पर्यंत संघ सहजच पोहोचलाय. जर एफर्ट्स केले असते तर 67 धावा चेस झाल्या असत्या, पण नाही झाल्या. आणि या स्पर्धेमधला त्यांचा प्रवास इथे संपलेला आहे. उंबाली संघाचा त्यांना शुभेच्छा पुढच्या स्पर्धेसाठी आणि शुभेच्छा देऊया आपण पिसवलीला पुढच्या सामन्यासाठी. जाहीर करूया मॅन ऑफ द मॅच. आम्हाला सांगतील भावेश मॅन ऑफ द मॅच कोण आहेत. पण पुढचा जो संघ आहे खेळणारा 2 संघ लगेच उतरा मैदानात.